विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे। आत्तापर्यंत आपण 71 श्लोक बघितले आणि 546 नामं बघितले, प्रत्येक श्लोकातील नामं बघितले। आता श्लोक 72 बघणार आहे आपण। आधी श्लोक वाचते। वेदास्वांगोजित कृष्णो दृढ संकर्षणोच्युतः वर्णो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः। क्रमाप्रमाणे 547 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम वेदाः। ओम वेदसे नमः। विधाता वेदाः पुरुषोदरादित्वात् साधुत्वम। विधान करणारा, निर्माण करणारा ब्रह्मदेव वेदाचं नाव आहे, म्हणजे निर्माण करणारा अशा अर्थाने ब्रह्मदेव। अमरकोशाप्रमाणे सृष्टीकर्त्यास स्रष्टा, प्रजापती किंवा वेदा अशी नाव आहेत। विश्वनिर्मितीच्या या प्रगट उद्देशाने तो परमात्मा या जगताच्या विविधतेमधून व्यक्त होत असतो। हे जे परमतत्व आहे, हे परमतत्व जेव्हा विश्वमनातून कार्यकारी होते तेव्हा त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं जातं। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै, असं उपनिषद वचन आहे। याचा अर्थ असा आहे की सृष्टीच्या प्रारंभी देवानी सृष्टीकर्ता प्रजापती निर्मिला आणि त्याला सृष्टीज्ञान रूप वेद हे दिले। या प्रजापतीला कोणता व्यापार करायचा झाला तर आधी त्यासाठी जसा व्यापारी लागतो, कुठलाही व्यापार जर करायचा असेल त्याला आधी व्यापारी लागतो व त्याच्याजवळ व्यापारासाठी भांडवलही लागतं। ही दोन्ही जुळली म्हणजे मग व्यापार होतो। त्याप्रमाणे देवाने आधी स्रष्टा जो आहे, सृष्टी निर्माण करणारा सृष्टीकर्ता ब्रह्मदेव पैदा केला, म्हणजे निर्माण केला, आणि त्याला स्वकार्योपयोगी ज्ञानरूप भांडवल पुरवले आणि सांगितले की कर आता आपले सृष्टीकर्म। हे सगळे विधान करणारा जो परमात्मा तोच वेदापदाने अभिप्रेत आहे। वेदापदाने ब्रह्मदेवाचाही उल्लेख केला जातो, पण तो अर्वाचीन आहे, गौण आहे। ब्रह्मदेवादी हे स्वतंत्र नाहीत, ते नियुक्त आहेत, नेमलेले आहेत, आणि स्वतंत्र हा कर्ता अशी कर्त्याची व्याख्या असल्यामुळेच वेदाः म्हणजे विश्वकर्ता या पदाने परमात्माच अभिप्रेत आहे। बाकी ब्रह्मदेव वगैरेला पण आपण म्हणतो, पण परमात्मा हा खरा वेदा, विश्वकर्ता। विश आणि विशती, म्हणजे विश हे मूळ धातू आहे आणि विशती हे क्रियापद त्यापासून तयार झालेले आहे। म्हणजे संस्कृत जे हे क्रियापद आहे त्याचा अर्थ आहे विष, विशती म्हणजे प्रवेश करणे। दुसरा आणखी एक अर्थ आहे विष म्हणजे माणूस, विष म्हणजे वैश्य असाही अर्थ सांगितला जातो। जसा विष विशती म्हणजे प्रवेश करणे, तसा विष म्हणजे माणूस असा केला जातो। आणि विषचा एक आणखी अर्थ केलाय, जे 4 वर्ण सांगितले त्यातला वैश्य हा वर्ण विष यापासून झालेला आहे। विष शब्द हा शकारांत आहे, शेवटी आहे म्हणून शकारांत। याचा अर्थ ज्याला जन्म मिळाला, माणूस कशासाठी म्हटलंय तर ज्याला जन्म मिळाला, जीव, प्रजा, आणि या जीवानी या प्रजेने युक्त हे सगळे विश्व असा अर्थ केला जातो। विश्वापासून पुन्हा विश्व, हा जो विश्वचा आधी अर्थ बघितला आपण माणूस म्हणजे ज्याला जन्म मिळाला तो, मग जीव, प्रजा आणि जीवानी प्रजेनी युक्त जे सगळं आहे ते विश्व असा अर्थ केला जातो। असं हे जीवनी काय विश्व जो करतो त्याला विश्वकर्मा असं म्हटलं जातं। त्यालाच वेदा असंही नाव आहे। परमात्म्याची विश्वनिर्मिती कशी होते तर एकोहम बहुश्याम प्रजायेय असा संकल्प जीवाच्या ठाई आधी उठतो आणि हाच ब्रह्मदेव होय। तो मग जीवधानी कुलाय रूप सृष्टी करतो आणि तिथे प्रजा वाढवीत जातो। प्रत्येक जीवाच्या ठाई आढळणारी ही स्वाभाविक प्रेरणा हीच खरोखर सृष्टीकर्त्री आहे। एकोह म्हणजे मी एकटा आहे आणि बहुश्याम प्रजायेय अनेक करून, अनेक मी करीन असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, हा संकल्प जो आहे परमात्म्याचा तो या अर्थाने आहे। म्हणून सृष्टीकर्ती जी स्वाभाविक प्रेरणा आहे ती सृष्टीकर्ती आणि तीच वेदा या पदवीस पात्र आहे। ती प्रेरणा परमात्मा देतो। ब्रह्मदेवाला निर्मितीसाठी सर्व ज्ञान तो देतो आणि म्हणून तो वेदा होय, विधान करणारा।
सृष्टीला निर्माण करणारा आणि शाश्वत कोण, तर तोच होय. बाकी सगळे अशाश्वत. श्लोक 72 548 नाम स्वांगहा. ओम स्वांगाय नमः. स्वयमेव कार्य करणे अंगम सहकारीती स्वांगहा. जे निर्माण करायचे आहे त्या कार्याचा अंगभूत जो स्वतःच आहे, म्हणून त्याला स्वांग असं म्हटलंय. स्वयमेव कार्य करणे अंगम सहकार इति स्वांग. जसं दागिन्यांच्या निर्मितीमध्ये सोने अंगभूत असते, सोन्याने सोन्याचे दागिने. परमात्मा तत्व इथे म्हणून स्वांग या अर्थाने पण लक्षात घ्यायचं. विश्वाची निर्मिती करण्याकरता त्याला स्वतःखेरीज इतर कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. आपण पूर्वी बघितलं आहे की कोणत्याही कार्याला 3 कारणांची आवश्यकता असते. एक म्हणजे उपादान कारण, म्हणजे जसं घट निर्मितीला माती लागते त्याला उपादान कारण म्हणतात. निमित्त कारण दुसरं आहे, म्हणजे घट बनवायला चक्र लागतं, म्हणजे चाक लागतं, इत्यादी सगळे उपकरणं लागतात, म्हणून त्याला निमित्त कारण म्हणतात. आणि तिसरं आहे कर्ता, म्हणजे जसे कुंभार हवा त्याला कार्याचे, म्हणजे घट, रांजण, पंटी, सुरई, मातीची खेळणी काय बनवायचंय त्याचं ज्ञान त्या कुंभाराला हवं. म्हणजे कुठल्याही कार्यासाठी 3 कारणांची आवश्यकता असते. एक उपादान कारण, निमित्त कारण आणि तिसरं म्हणजे कर्ता. विश्वनिर्मितीच्या बाबतीमध्ये हे 3ही कारणे, जे उपादान, निमित्त आणि कर्ता, हे या परमात्म्यामध्येच एकरूपतेने समाविष्ट आहेत. वेगळं काही, बाहेरून त्याला काही साधनांची गरज नाही किंवा त्याला काही घ्यावं लागत नाही. तो स्वतः साधन रूपाने स्वतःमधूनच विश्वनिर्मिती करतो. स्वांग या अत्यंत मनोहर संज्ञेने भगवंताच्या सुंदर कार्याची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. ईश्वराने जग निर्मिले तेव्हा कोणते हात पाय वापरले? शंका येईल ना, कुठले हात पाय ईश्वराने वापरले जग निर्मिले तेव्हा? जी जी म्हणून सावयव वस्तू आहे ती सगळी नाश पावते. सावयव म्हणजे अवयवासहित जे जे काही आहे ते सगळं नाश पावतं. हे आपण नेहमी जगात बघतो. सांग वा सावयव शरीरास 6 अवस्थांमधून जावं लागतं. सांगचा अर्थ आहे अंगासहित, सावयव म्हणजे एकेका अवयवासहित, स चा अर्थ आहे सहित. जसं 6 अवस्थांमधून कोणत्या जावं लागतं हेही बघितलं आपण, की जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि प्रियते. हे जे षडभाव आहे त्याला लागू होतात कुठलाही सांग किंवा सावयव शरीराला. जायते म्हणजे जन्म घेणे, अस्ति म्हणजे असणे, वर्धते म्हणजे वाढत जाणे, विपरिणमते म्हणजे त्यात बदल होणे, मग अपक्षीयते म्हणजे झीज होणे, हळूहळू कमी होणे, आणि शेवटी प्रियते. हे सगळे षडभाव लागू होतात. मग ते शरीर अणोरणीयान असो की महत्वमहीयान असो, म्हणजे अणूहूनही अणू असो, अगदी सूक्ष्म किंवा महत्वमहीयान असेल तरी सुद्धा ते नाश पावणारच. परंतु जिथे आकार नाही, छाया नाही, अणू नाही, भार नाही, गुण नाही, त्या निर्गुण आत्मतत्वाला षडभाव नाहीत. हे जे सगळे आहेत, जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते वगैरे, हे षडभाव नाहीत त्या निर्गुण आत्मतत्वाला. अर्थात मग त्यामुळे त्याचा नाशही नाही, म्हणजे म्रियते नाहीच. ते जे परमतत्व आहे ते स्वांग म्हटलेलं आहे. त्याला वेगळं अंग नाही. स्वांग म्हणजे स्वतःच अंग, आणि सांग हा पुन्हा वेगळा. म्हणजे स्वांग आणि सांगामध्ये भेद आहे. सांग म्हणजे अंगासहित आणि स्वांग म्हणजे स्वतःच अंग, अशा अर्थाने वेगळं काही अंग नाही त्याला. सर्व वस्तूमध्ये जसा अंगांगी भाव असतो, म्हणजे अंग आणि अंगी भाव असतो सगळ्या वस्तूंमध्ये, परंतु परमात्मा वस्तूमध्ये तसं काहीही नाही. ते केवल स्वरूप आहे. त्याच्या ठाई जे अंगी तेच अंग म्हणावं लागतं, आणि म्हणून तो स्वांग म्हटलेला आहे. स्व आत्मा एव अंगम शरीरम यस्य सहा स्वांगम चंदनवत. स्वंग म्हणजे निराळे आणि स्वांग म्हणजे निराळे. ज्याची सर्व अंगोपांगे सुंदर आहेत, अव्यंग आहेत, ते स्वंग म्हणावायचे. म्हणजे ज्याची सगळे अंगोपांग सुंदर आहेत, अव्यंग आहे म्हणजे कुठलंही व्यंग नाही त्याला स्वंग म्हणतात. परंतु खड्ग झाले तरी ते षडभाव रहित नव्हेच, परंतु स्वांग जे आहे ते षडभाव मुक्त आहेत. आणि म्हणून
खरेपणाने ते स्वंग आहे. जे जरदंग वा गलदंग आहेत ते स्वंग कसे म्हणावे? जे नाशवंत आहेत त्याला सुंदर म्हणता येत नाही. सुळावर चाललेल्याला, जो सुळावर चढवायचे ज्याला, त्याला धन जन यौवन काय सुख देणार? म्हणजे धन जन यौवन हे काही सुख देऊ शकणार नाही का? देणार आहे का त्याला? काय गोड वाटेल त्याला सगळं? कारण तो सुळावर चाललेला आहे. महमूद गजनवीने हिंदुस्थानामध्ये अनेक स्वाऱ्या केल्या, अपार लूट केली, सोने रुपे हिरे माणके यांनी कोठारे भरून ठेवले. पण मरताना बिचारा त्यांच्याकडे पाहत ही अगणित संपत्ती आता आपल्याला सोडून याला जावं लागणार आहे म्हणून ढळढळ रडत गेला. त्याच्याबरोबर फुटकी कवडीही गेली नाही, त्याचा खजिनाही सोबत गेला नाही, नि जनानखानाही गेला नाही. म्हणजेच जीवाबरोबर त्याने आचरलेल्या कर्माहून धर्माहून वेगळं दुसरं काहीही जात नाही. इथेच सोडून जावं लागतं सगळं. धन पशु भार्या जन देह गेह सगळं इथे सोडून जावं लागतं. संस्कृत श्लोक आहे यासाठी. धनानि भूमौ पशवश्च गोष्टी. धनानि भूमौ म्हणजे भूमीवरच धन ठेवावं लागतं. पशवश्च गोष्टी, पशु जे आहेत, पशव त्याची अनेक वचन आहे. गोष्ट म्हणजे गोठ्यामध्ये, पशु गोठ्यामध्ये, भार्या गृहदारी, पत्नी जी असते ती घरापर्यंतच किंवा दाराच्या दारापर्यंत येते. जनहा स्मशाने, लोक आपल्याला स्मशानापर्यंत पोचवतात. देहश्चितायाम आणि देह चितेवर. परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. पण परलोक मार्गाने जात असताना मात्र कर्मच तेवढं आपल्या बरोबर येतं, जीवाच्या बरोबर येतं. आणि म्हणून संत एकच धर्म धरून राहतात आणि देह गेह आणि स्नेह हे सगळं ते सोडून देतात संत. त्यांच्या समोर सदैव काय स्वांग असा परमात्मा उभा असतो आणि त्यावरूनच ते आपली सर्व अंगोपांगे, म्हणजे जे संत असतात ते सगळे आपली अंगोपांगे म्हणजे देह आणि देहानुगत सर्व भोग त्याच्यावर ओवाळून टाकतात. केवळ तत्परायण होऊन राहतात. किमिह किंकाय सखलु किमुपायस त्रिभुवनम किमाधारो धाता सृजति किमुपादान इतिच. महिम्न स्तोत्रात हा श्लोक आहे. हा जर भगवान विधाता आहे, त्रिभुवनाचा निर्माण करताय, तर त्याचे स्वरूप काय आहे, त्याचे साधनं कोणती आहेत, जगाचं उपादान कारण कसं काय, हा कुठला आधार आहे, अशा प्रकारचे तर्क कुतर्क जे असतात ते करणारे काही असतातच. म्हणजे सगळे निराधार आहे. उलट त्याचे उत्तर असं आहे की स्वांग लुतावत, त्याने हे सर्व स्वतःच निर्मिलेले आहे. त्याला बाह्य हातपाय उपाय वा उपादान काहीही लागत नाही. आपल्या अचिंत्य सामर्थ्याने हे जग तो स्वतःच निर्मितो आणि म्हणून तो स्वांग होय असं म्हटलंय. परमात्म्याचे हे नाव अत्यंत मनोहर असंच आहे. श्लोक 72 549 नाम अजितः. ओम अजिताय नमः. न केनाप्यवतारेषु जित इति अजितः. आपल्या अवतारात तो परमात्मा भगवान कोणाकडूनही पराभूत झाला नाही, जो कोणाकडूनही जिंकला जात नाही, असा हा अजिंक्य. जित म्हणजे जिंकलेला आणि अजित म्हणजे हा न जिंकला जाणारा. अशा प्रकारे अत्यंत सामर्थ्यवान. दुष्ट प्रवृत्तींसमोरही तो कधीच पराजित झालेला दिसत नाही, असा हा अजित. परमात्मा हा एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्याला कोणी काय जिंकणार, त्यामुळे तो अजित म्हटला आहे. त्याचे सगुण साकार ईश्वरी अवतार जरी घेतले तरी तेही अजितच. त्या अवतारांनाही कोणी कधी जिंकू शकले नाही. आपल्या प्रतिपक्षावर त्याने सदैव मातच केली आहे. ईश्वरी अवतार कोणत्याही काळ रूपात असे ना, त्याचा शब्द कधी व्यर्थ जावयाचा नाही. वस्तुतः हीच अवताराची ओळखण आहे. ज्ञानदेवांनी ठीकच म्हटलंय की तयासी ओळखावयासी हेची खुण, जे जगे नमस्कारी जे जगे नमस्कारी जे तयाची आण. ईश्वरी सामर्थ्याने प्रभाव अचिंत्य आहे. त्याविरुद्ध जे काही उठेल ते पडलेच म्हणून समजा. राम आणि कृष्ण या अवतारांनी वानरा आणि गुराख्यांकडून अद्भुत पराक्रम करविला. त्या वानरांची आणि ते गुराख्यांची काय बुद्धी किंवा काय शक्ती, परंतु तिथे भगवंताचं अधिष्ठान होते. याती हीन मतिहीन आणि कर्महीन.
म्हणजे पुढे सरकणं, यातीचा अर्थ आहे पुढे पुढे सरकणं, प्रयास करणं, सगळं हीन होतं त्यांच्या, मती पण हीन आणि कर्महीन. पण भगवत शक्तीची अनुग्रह त्यांच्यावर होता. भगवत शक्ती अनुग्रहित असल्यामुळेच त्या क्षुद्र नरवानरांनी अचाट शक्तीच्या राक्षसांना पछाडले. ज्यांनी जगाला त्राही भगवान करून सोडले होते त्या दैत्य दानवांना, असुर राक्षसांना त्यांनी नेस्तनाभूत केले. असे ज्याच्या सेवकांचे सामर्थ्य आहे त्या स्वामीच्या सामर्थ्याची कल्पनाच केलेली बरी. सेवकच जर इतके सामर्थ्यवान पराक्रमी म्हटल्याचे तर मग तो स्वामी किती, म्हणून त्याच्या सामर्थ्याची कल्पनाच केलेली बरी म्हटलेलं आहे. तो परमात्मा तर अजित आहेच, पण त्याचे दासही अजित आहेत. त्यांच्यावर जग कधीही विजय मिळवू शकले नाही. आणि म्हणूनच गांधीजी म्हणत की सत्याग्रहाला पराजय ठाऊक नाही, ते सदैव विजयी तत्व आहे. सत्याग्रहाचा आधार ते अजित आत्मतत्व आहे. इतर कोणतेही अनात्म बल त्याचा आधार नाही. सत्याग्रही आत्मनिष्ठ असल्यामुळेच त्यावर जगतातील कोणत्याही बळाची मात्रा चालत नाही. प्रल्हाद आदी सत्याग्रहींनी हे वारंवार दाखवून दिले आहे. हरिदासांची आत्मनिष्ठा अजित आहेच, तशी हरीची इच्छाही अजित आहे. इथे अजित पदाने त्या हरीच्या इच्छेने सर्वातिशयत्व प्रगट केलेलं आहे. जित असा पाठ घेतल्यास, मग काही ठिकाणी जित असेही म्हटलेलं आहे अजित न म्हणता, मग जित असा जर पाठ घेतला, हे शब्द जर घेतला, पद घेतलं तसं, तर स्वभक्त जित म्हणावायचे. बळीने तो विष्णुभक्त सुद्धा, खरं तर त्याला आपला द्वारपाळ बनवले नाही का विष्णूला. या भक्तांनी विष्णूला, म्हणजेच या विष्णू भक्तांनी आपल्या या स्वामींना जिंकलाय. जित म्हटलं म्हणजे जिंकलाय, हा जिंकला गेलाय आपल्या भक्तांकडून, म्हणून बलींनी त्याला द्वारपाल बनवलं. भक्तांसाठी भगवंत तेही त्यांची मागणी पुरी करतो. अहंकारी बलिराजा विष्णू भक्त जरी असला तरी तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवून मान होऊ पाहत होता. त्याच्या या अहंकाराचे दमन करण्यासाठी त्याला पाताळ लोकात वामनावतार घेऊन ढकलले. परंतु त्याचा द्वारपाल होऊन भगवान विष्णूंनी जणू भक्तांचे सेवकत्वही स्वीकारले आणि स्वभक्त जित तो झाला. म्हणजे जित जर पद घेतलं तर स्वभक्त जित असा तो आहे, आणि अजित म्हणजे याला कोणीही पराभूत करू शकत नाही. याचा पराक्रम अतुलनीय असाच आहे, म्हणूनही अजित असे दोन्ही नावं जर बघितले तर या अर्थाने होऊ शकतात. कोणत्याही बलाची मात्रा ज्याच्यावर चालत नाही तो अजित होय, हेच या नावातून सुचवायचे आहे. श्लोक 72 550 नाम बघतो आपण. कृष्ण हा ओम कृष्णाय नमः. विष्णू पुराणानुसार कृष्ण हा कृष्णद्वैपायन हा, म्हणजे कृष्णद्वैपायनच कृष्ण या नामाने संबोधल्या गेलेला आहे. आता कृष्णद्वैपायनम व्यासम विद्धि नारायणम प्रभू को येन पुंडरीकाक्षात महाभारतकृत भवेत. कृष्णद्वैपायन व्यासांना म्हणतात आणि कृष्णद्वैपायन म्हणजेच प्रभू नारायण आहे होय असं म्हटलं जात आहे. कारण भगवान पुंडरीकाक्षाशिवाय हे करताना, भाष्य करताना को हेन पुंडरीकाक्षात महाभारतकृत भवेत, म्हणजे भगवान पुंडरीकाक्षाशिवाय महाभारत रचणारा कोण बरे असू शकेल असा प्रश्न विचारलेला आहे. आध्यात्मिक जगताची ज्याने कृष्णद्वैपायन या रूपाने सेवा केली तो भगवान विष्णूच होय. तोच पुराण वाङ्मयाचा करता श्री व्यास मुनी होय. कृष्ण शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे काळा रंग. ज्या शाश्वत आत्मतत्वामुळे आपण सृष्टीचा अनुभव घेत असतो ते आत्मतत्व नित्य आपल्यामधूनच कार्य करीत असते, परंतु त्या मूर्तिमंत चेतन तत्वाचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणजे जणू तो आपल्याला साठी काळा रंगच होय. ते सगळं आपल्याला अज्ञात आहे म्हणून तो जणू काळा रंग, म्हणूनही तो कृष्ण. कारण हे आत्मतत्व म्हणजेच काय, परमात्म्याचं जे प्रत्येकात्म रूप आहे ते आपल्या सगळ्यांमध्ये आहे, ते आत्मतत्व. म्हणजेच ते आत्मतत्व त्या चेतन तत्वाचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही, म्हणून तो आपल्यासाठी जणू काही काळा होय, कृष्ण होय अशा अर्थाने. कृष्णाचा एक अर्थ आहे कर्षण करणारा, म्हणजे कर्शीला गेलेला असाही अर्थ केला जातो. कर्षण करणाराही आणि कर्शीला गेलेला असाही अर्थ लावता येईल.
परमात्मा हा अचिंत्य गुणगौरवानी विश्वाला आकर्षून राहिला आहे. प्रत्येक जीवाच्या ठाई आत्मरूपाने राहून तो त्याचे परमप्रेमास्पद झालेला आहे. प्रत्येकाच्या ठाई असल्यामुळे परस्परांबद्दलचं जे प्रेम आहे म्हणजेच आकर्षण आहे ते या अर्थाने पण आहे. त्यामुळेच तो सहज कृष्ण म्हणून आकर्षून घेणारा असंही म्हटलं आहे. कृष्ण शब्दाचा जो अर्थ आहे कर्षण करणारा किंवा कर्शीला गेलेला, जो आकर्षित करतो अशा अर्थाने. आणि प्रत्येक जीवाच्या ठाई तो आत्मरूपाने आहे आणि परस्परांबद्दल आपल्याला प्रेम असतं म्हणजेच परमप्रेमास्पद तो आहे आणि म्हणूनही आकर्षून घेणारा तो कृष्ण अशा त्याचं नाव सार्थ आहे. या परमात्म्याचे प्रत्येक अवतार असेच आकर्षक झालेले आहेत. आता देवकी पुत्र भगवान त्याचंही एक नाम कृष्ण, म्हणजे कृष्णाने आपल्या नाम गुण आणि रूपाने कर्मांनी साऱ्या गोकुळवासियांना आकर्षून घेतलं होतं. आपल्या मधुर मुरली रवानी गायी गुरे वृक्ष लता जलचरे यांना मुग्ध होऊन स्तब्ध केलं होतं, म्हणजे स्तब्ध करीत असे अशा अर्थाने. गीतेच्या बोलांनी सारं विश्व मुग्ध झालेले आहे. त्याचं शैशव कौमार्य तारुण्य प्रौढत्व सर्वच कसं आहे आकर्षक आहे आणि म्हणून तो कृष्ण कसा आहे आकर्षक आहे. आणि हा कृष्ण म्हणजेच कोण? भगवान विष्णूचा अवतार. आचार्यांनी विष्णू पुराणानुसार व्यासांना परमात्म्यासारखीच विशेषतः त्यांच्यात असल्याने कृष्ण द्वैपायन म्हणजे नारायणच म्हटलेलं आहे. कोणी? शंकराचार्यांनी. व्यासांसारखे परमात्म्याचे अचिंत्य महात्म्य ओळखून तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः असे जे असतात ते भगवत भक्त विशेषतः काय कृष्णच म्हणावायचे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात की मुनीनाम अप्यहम व्यास म्हणजेच मुनीनाम अपि अहम व्यास. मुनींमधील जे श्रेष्ठ व्यासमुनी ते माझीच विभूती समज. म्हणजेच जणू काही प्रभू नारायण हेच व्यास आणि व्यासांचं एक नाव कृष्ण द्वैपायन असेही आहे. म्हणून हे कृष्ण व्यक्ती ही वस्तुतः अव्यक्ताचा प्रकाश आहे. त्यामुळेच परिणामतः व्यक्तिवाचक आणि गुणवाचक हे सगळे ठरतात. कर्ण म्हणजे औदार्य, जसं आपण म्हणतो कर्णाचा उल्लेख झाला तर औदार्य आपल्याला आठवतो. व्यास म्हटलं तर ज्ञान. याआधी 20व्या श्लोकामध्ये हे नाम आलंय, 57वं नाम आलेलं आहे 20व्या श्लोकामध्ये. अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दना हा श्लोक आहे, तो कृष्णपद येऊन गेलाय. आणि आता 59व्या श्लोकात पण हे आलं होतं, वेदा स्वांगोचित कृष्ण दृढ संकर्षणोच्चित. या श्लोकात 57वं नाव 20व्या श्लोकात आणि 59व्या श्लोकामध्ये पण हे नाव आलेलं आहे. आता याही श्लोकात 555 नाव आलेलं आहे कृष्ण. ही सगळी जी नामं आहेत ही केवळ व्यक्तिवाचक नसून गुणवाचक आहेत सगळी. आणखी एक कृष्ण म्हणजे अज्ञात घटक आपल्यामधून व्यक्त होत असतो, म्हणजेच मूर्तिमंत चैतन्य तत्व जे आपल्यात नित्य असून आपल्याला ज्ञान होत नाही त्याचं. हे आता आधी मगाशी बघितलं आपण की आपल्यात जे चैतन्य तत्व आहे त्याचं आपल्यामध्ये आहे पण आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. पण ते त्याचं मात्र कार्य करीत असतं. आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता म्हणजे त्याचंच कार्य आहे. तरीही तो आपल्याला अज्ञात आहे म्हणजे काळा आहे, म्हणजेच तो कृष्ण आहे हेच खरे. म्हणून भगवंताचं हे एक नाम कृष्ण या अर्थानेही ते सार्थ वाटतं. श्लोक 72 551 बघतो आपण. दृढ. ओम दृढाय नमः. स्वरूप सामर्थ्या देहे प्रचित्य भावात दृढ. भगवंताच्या स्वरूप सामर्थ्यादीचा कधीही ऱ्हास होत नाही. प्रच्युत्य अभावात म्हटलेलं आहे, प्रच्युत अभावात म्हणजेच त्याचा कधीही ऱ्हास होत नाही. म्हणून त्याला काय म्हणतात दृढ. त्याचं जे सामर्थ्य आहे त्याचं जे स्वरूप आहे सगळं हे नेहमी स्थिर असतं, कधीही त्याचा ऱ्हास होत नाही. जो आपल्या संकल्पना निर्णय प्रेम दया या बाबतीत नेहमी दृढ असतो स्थिर असतो त्यापासून तो कधी च्युत होत नाही. म्हणून अच्युतही त्याचं एक नाम आहेच. इथे दृढ नाम बघितलंय. आचार्य शंकराचार्य म्हणजे शंकराचार्य म्हणतात की जेव्हा पापी व्यक्ती त्याला शरण जातात तेव्हा तो द्रवित होतो. त्या पापी व्यक्तींसाठी अपिचे सुदुराचारो असं जे म्हटलेलं आहे ते या अर्थानेच. किती सुदुराचारी असला
तरी तो जर मला शरण आला असेल तर तो धर्मात्मा होतो. जेव्हा पश्चात्तापूर्ण अंतःकरणाने अपराधी व्यक्ती त्याच्या पायाशी शरण जातात तेव्हा त्याला त्या पापवासनेतून किंवा त्या दुष्कृत्यापासून बाहेर काढण्याकरता त्याचे दयापूर्ण न्यायी अंतःकरण द्रवते परमात्म्याचे. तो परमात्मा आपल्या भक्तांना आपल्या ज्ञानस्वरूपामध्ये स्थिर करण्याकरता सदैव जागृत असतो. तेच त्याचं सत्स्वरूप आहे आणि म्हणून त्याला दृढ म्हटलेलं आहे. जे आपुले साचे ते कल्पांतीही न वचे, म्हणून त्यालाच धरून जो राहतो तो दृढ राहतो, तो भक्कम राहतो, तो स्थिर राहतो. उलट जे आपले स्वरूप नाही, स्वभाव नाही, स्वधर्म नाही, त्याचा जो आश्रय करतो तो कसा, तो अनात्मवश गौरवच्युत होऊन भरकटत जातो. आणि म्हणून सर्व वेद आणि संत म्हणतात की सुनु मन मूढ सिखावन मेरो, सुनु मन मूढ सिखावन मेरो, हरिपद विमुख लयो न काव सुख सठ सह समुज सवेरो. म्हणजे बाबा रे, स्वधर्मनिष्ठ वर्तून स्वभावानुसंधानाने स्वरूपस्थित हो, अन्यथा तुला कुठेही सुखविश्राम लाभणार नाही. तुला सर्वत्र भ्रमत राहावे लागेल. नक्र स्वस्थान मांसाद्य गजेंद्रमपि कर्षती. नक्र म्हणजे मगर. आपल्या मर्यादेत राहून स्वस्थानम आसाध्य म्हटलंय, आपल्या मर्यादेत राहून गजेंद्रमपि कर्षती, गजेंद्राला सुद्धा खेचून नेतो. तद्वतच स्वस्थ, स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे स्थिर असा पुरुष अनाक्रांत राहून जगाला जेर करू शकतो, म्हणजे जगाला वेठीस आणू शकतो एखादेस. जर तो खरोखर स्थिर असेल, स्थिर बुद्धीचा असेल, आपल्या कुठल्याही याच्यापासून च्युत होत नसेल, तो जे दुष्ट लोक असतात त्यांनाही जेरीस आणू शकतो. परमात्म्याहून अधिक स्वस्थ तर दुसरा कोण असू शकेल? परमात्म्याशिवाय तर नाहीच दुसरा कोणी. पण परमात्म्याचा भक्त सुद्धा हे होऊ शकतो. म्हणून परमात्म्याला दृढ म्हटलंय. त्यावर कोणाचीच काही मात्र चालत नाही. उलट त्याची मात्र सत्ता, परमात्म्याची मात्र सत्ता सर्वांवर चालते. परमात्मा केंद्र जगतचक्राला स्वतः अविचल राहून, दृढ राहून घुमवित आहे. जे या दृढ केंद्राला धरून राहतात ते सुटतात, अन्यथा ते भटकतात, भरडले जातात. समर्थ म्हणतात, जो चंचला भजेल तो सहजची चळेल, जो निश्चला भजेल तो निश्चलची. म्हणजे चंचलाला जो भजेल ते भटकटत जातात, ते चळतात. परंतु जो निश्चलाला म्हणजे या निश्चल परमात्म्याला जो भजेल तो निश्चलची, तो भक्त सुद्धा निश्चल होईल, तो सुद्धा दृढ राहील, स्थिर राहील, स्वस्थ राहील, स्वच्या ठिकाणी स्थिर राहील. गीतेचा संदेश आणि आदेश हाच आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, सहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळं काही त्याग करून तू केवळ माझी उपासना कर. जो दृढ परमात्मा आहे त्याची उपासना जो करील तो दृढ होईल. त्यावर जगाच्या गतागताचा काही एक परिणाम व्हावयाचा नाही. तोच सर्व मग पापमुक्त, याच्यातून आपल्याला पापमुक्त करतो आणि मोक्ष मिळवून देतो. जगे येवोत आणि जावोत ते अभंग जसे तसे. काहीही झालं तरी तो मात्र निश्चल असतो, अढळ असतो, दृढ असतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे एक नाम दृढ. जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे. हेच खरं. श्लोक 72 552 नाम बघतो आपण. संकर्षणोच्युतः. ओम संकर्षणोच्युताय नमः. संहार समये युगपत प्रजाः संकर्षती इति संकर्षणः. म्हणजे ज्यावेळी सर्व नामरूप यांनी युक्त अशी सृष्टी प्रलयकाली, प्रलयामध्ये विलीन होते, त्यावेळी ती सर्व विविधता स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा तो परमात्मा संकर्षण या नावाने ओळखला जातो. याला जोडून अच्युत नाम घेतलंय, संकर्षणोच्युतः. हा परमात्मा आपल्या सत्य स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही, म्हणून तो अच्युत. अचा अर्थ आहे नकारार्थी. च्युत म्हणजे खाली पडणे, ढळणे.
स्वस्थानापासून स्वत्वापासून कधीही जो ढळत नाही, लागलाय म्हणून ढळत नाही, न ढळणारा असा तो परमात्माच होय. परमात्म्याची अच्युतता कशी आहे? सहज आहे. तो सर्वगत आहे, तो सर्वशक्तिमान आहे. सर्व ठाई असल्यामुळे जणू काही सर्वगत आहे, सगळीकडे तो आहे, व्यापून आहे, म्हणून सर्वगत म्हटलंय. पुन्हा सर्व शक्तिमानही आहे. अनात्म धर्म त्याला स्पर्शू शकत नसल्यामुळेच त्याला अच्युत म्हटलंय. दिसणारे सगळे विकार कसे आहेत? अनात्म धर्म आहेत. परमात्म्याला मात्र हे अनात्म धर्म, हे जे विकार आहेत हे कधीही स्पर्शू शकत नाही, म्हणून तो अच्युत. या परमात्म्याचा हा जो गुण आहे तो ओळखून जो इष्टानिष्ट प्रसंगी, इष्ट आणि अनिष्ट प्रसंगी हर्ष आणि अमर्ष रहित, हर्षामर्ष रहित राहतो, त्यालाच काय म्हटलंय? भक्तोत्तम म्हटलंय. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये हा असा जो वागतो, हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस् सचमे प्रियः. हर्ष आणि अमर्ष म्हणजे मत्सर, भय आणि उद्वेग इत्यादींनी रहित, मुक्त म्हणजे रहित आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. अशी भक्तोत्तमाची लक्षणं सांगताना भगवंतांनी सांगितलेली आहे अर्जुनाला. गीतेच्या 12व्या अध्यायातला हा श्लोक आहे. क्वचित चित्तामध्ये क्षोभ झाला तरी सुद्धा इंद्रियांद्वारा, वाणीद्वारा जो प्रगट होत नाही त्याला स्थितप्रज्ञही म्हटलेलं आहे गीतेच्या 2ऱ्या अध्यायात. अशांना असे हे भक्तोत्तम, असे स्थितप्रज्ञ परमात्म्याला अतीव प्रिय आहेत. परमात्म्याचे हे सगळे जे गुण आहेत, अनात्म धर्माला म्हणजेच कुठेही कुठल्याही विकाराला त्याला स्पर्श न शकणारा असा हा परमात्मा, या परमात्म्याचे हे सर्व गुण भक्तांच्या ठाई असावे असंच जणू परमात्म्याला वाटत असतं, किंवा त्याला ते हवं आहे, म्हणून तो म्हणतो असा भक्त मला प्रिय आहे. संकर्षणोच्युत असे दोन्ही पद मिळून एक नाम इथे घेतलेलं आहे. आचार्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी घेण्यामागचा हाच हेतू असावा. म्हणजे हेच त्यांना सांगायचंय की संहार कार्याचा कर्ता कोण आहे? तर परमात्मा होय. कल्पारंभी आपल्या अजस्र शक्तीने विश्वाचा विस्तार तो करतो आणि कल्पांती तोच परमात्मा ह्या सगळ्याला आवरून घेतो, म्हणजे समाहार करतो. संकर्षण यामध्ये सम हा उपसर्ग लागलाय आणि कर्षण, कर्षणचा अर्थ आहे आवरून घेणे. सम म्हणजे चांगल्या प्रकारे आवरून घेणे म्हणजे संकर्षण. जसं सूर्योदयाला युगपत विश्व धवलू लागते, प्रकाशू लागते, प्रगटते, आणि सूर्यास्ताला तेच अंधारते, लोप पावते. लोप पावते म्हणजे नाहीसे होते, पण नाहीसे होणं म्हणजे इथे नष्ट होणं या अर्थाने नाही, तर अगोचर होणं, ते दिसत नाही आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेस. हेच जे तत्व आहे ते, ज्याचं मूळ शाश्वत नाहीसे किंवा निशेष कसे होणार? या विश्वाचं जे मूळ आहे ते शाश्वत ब्रह्म आहे. कालानुसार मूल अचिंत्य शक्ती उत्स्फूर्त होऊन रसोत्कर्ष वशात पत्र, पुष्प, फलादी विविध सृष्टी करते आणि यथाकाल तीच समावृत होऊन रसापकर्ष वशात सर्व पत्र, पुष्प, फल संभार विसृष्ट करून भूमिगत होऊन मूल स्थितीत होऊन राहते. या विश्ववल्लरीचा ही असाच प्रकार निरंतर चालू आहे. तसं एरवी आपण निसर्गामध्ये बघतो की रसोत्कर्ष असेल तेव्हा पत्र, पुष्प, फलादींनी वृक्ष, वेली, सृष्टी सगळी भरून येते, आणि यथाकाल जेव्हा वेळ येते तेव्हा रसापकर्ष होतो आणि ते सगळं तो संभार तिचा गळून पडतो, भूमिगत होतो. तसं ही विश्ववल्लरी आहे. या विश्ववल्लरीचा असाच प्रकार आहे, निरंतर चालू असतं. यास आणि ज्यावेळेस ती सृष्टी याला आकर्षून घेतो परमात्मा, त्या संहाराला संकर्षण असं म्हटलेलं आहे. या संकर्षणाला आणखीन एक नाम आहे शेष, आणखी एक नाम म्हणजे अनंत. या संकर्षणाला शेष आणि अनंत अशीही नावं दिली आहेत. सृष्टीचा संहार झाल्यानंतर सुद्धा तो अवशिष्ट राहतो म्हणजे शेष राहतो, म्हणून शेष. आणि संबंध सृष्टीचा अंत झाला तरी सुद्धा याचा अंत होत नाही. हे जे शाश्वत तत्व आहे, मूळ तत्व आहे, याचा कधीही अंत होत नाही, म्हणून तो अनंत होय. म्हणजे संकर्षण
आणि शेष आणि अनंत ही त्याचीच नामं या अर्थाने आहेत. कल्पांती होणाऱ्या संहाराहून वेगळा प्रतिक्षणी होणारा जो संहार तोही संकर्षण शक्तीनेच होत असतो. म्हणजे कल्पांताला ही संपूर्ण सृष्टी आवरून तो घेतो, पण प्रतिक्षणी सुद्धा काही ना काही संहार चालूच असतो आणि तो सुद्धा या संकर्षण शक्तीनेच होत असतो. नदीच्या प्रवाहाने एकीकडे भूदर खचत असतात, तर त्याच वेळेला दुसरीकडे ते रचत असतात. ही जी क्रिया आहे ही सुसूक्ष्म असल्यामुळेच आमच्या लक्षातही येत नाही आणि तिला सृष्टी म्हणावे व संहार म्हणावे. एकीकडे रचना चालूच आहे, एकीकडे संहार चालूच असतो. म्हणजे या सृष्टीला सृष्टी म्हणावे व संहार म्हणावे हेही ठरत नाही. वस्तुतः ती कशी एकच स्थिती आहे, गतिरूप स्थिती. गतिरूप आहे तिला स्थिती म्हणणं हे जर विसंगत वाटत असेल, गतिरूप स्थिती म्हटलं तर गती आहे म्हणजे चालली पुढे पुढे या अर्थाने. जर ती गतिरूप स्थिती म्हणताना ही स्थिती विसंगत वाटत असेल, गतिरूप स्थिती विसंगत वाटत असेल, तर स्थितीरूप गती असं म्हटलं तरी चालेल. कारण या गतीने जे तत्व आहे त्या तत्वसंख्येमध्ये मात्रेमध्ये काहीच फरक पडत नाही. जिथे फरक पडत नाही त्याला स्थिती म्हणतो, म्हणून स्थितीरूप गती असं म्हटलं तरी चालेल. परमात्मा सदैव स्वस्वरूपी प्रतिष्ठित असल्यामुळेच तो कधीही च्युत होत नाही, म्हणून तो अच्युत म्हटलाय. बुद्धीमध्ये आत्मा हा अच्युत आहे, निर्विकार आहे. ते तत्वतः ज्ञेयदर्शन झालेले असले पाहिजे भक्ताला. चित्तामध्ये राग, भय, क्रोध यांचे तरंग सतत उठत असतात. गीतेमध्ये आपण बघितलेलंच आहे. शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरहा. शक्नोती इह एव, इह म्हणजे या मनुष्य शरीरामध्ये. इथं इहचा अर्थ बरेचदा वेगवेगळ्या अर्थाने केला जातो. इह म्हणजे हा लोक असाही केला जातो. इथे सांगायचंय साधकाच्या दृष्टीने, म्हणून इह म्हणजे या मनुष्य शरीरामध्ये. यह म्हणजे जो साधक प्राक शरीर विमोक्षणात, शरीराचा नाश होण्यापूर्वी, प्राकचा अर्थ होण्यापूर्वी, काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सोडून शक्नोती, सहन करण्यास तो शक्नोती म्हणजे समर्थ होतो. तोच नर, त्याला काय म्हणायचं, योगी म्हणायचं. आणि तोच कसा आहे, सुखी आहे. गीतेच्या 5व्या अध्यायातला हा श्लोक आहे. साधकाने मरणापूर्वी ही जी युक्ती आहे ही साधून घ्यावी. यालाच धर्म मर्यादा म्हटलेलं आहे आणि हेच व्यवहाराचं सूत्र आहे. गीतेने जे आध्यात्मिक जीवनाचे महामंदिर रचले आहे, रेखाटले आहे, ते हे असे आहे. त्या जी परमात्मा देवता आहे ती कशी आहे, अच्युत आहे, हे समजून घ्यायला हवे. संकर्षणोच्युतः हे नाम एक विशेषणासहित नाम आहे. याचा स्वरूप सामर्थ्यादीचा कधीही ऱ्हास होत नाही, म्हणून आधीच नाम दृढ आहे. आणि सृष्टी प्रलयाच्या वेळी सर्व विविधता स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा, आवरून घेणारा, म्हणून तो संकर्षणही आहे. आणि आपल्या या अवस्थेमध्ये नित्य स्थिर राहणारा, कुठल्याही अवस्थेत हर्षामर्ष इष्टानिष्ट प्रसंगी जसा एखादा योगी हा स्थिर राहतो, परमात्मा तर त्याहूनही श्रेष्ठच. म्हणजेच तो आपल्या स्वत्वापासून, स्वस्थानापासून कधी ढळत नाही, म्हणजे नित्य स्थिर आहे, म्हणून तो अच्युत आहे. म्हणजे दृढ, संकर्षण आणि अच्युत हे जे सगळे एकत्र नाम आली आहेत 72व्या श्लोकामध्ये, खालच्या ओळीमध्ये, ते या अर्थाने ती बघायची. आणि असे हे सगळे गुण भगवंताचे आपल्यामध्येही यावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असावे. हाच बोध यातनं घ्यायचा आहे आपल्याला. श्लोक 72 553 वरुणः. ओम वरुणाय नमः. स्वरश्मीनां संवरणात सायंगतः सूर्यो वरुणः. सायंगतः संध्याकाळच्या वेळी, स्वरश्मीनाम आपले किरण, रश्मी म्हणजे किरण, आपले किरण संवरणात आवरून घेणारा सूर्य, त्यालाच वरुण असे म्हटलंय. वरुण ही जलाची देवता. संध्या समयी सूर्य वरुण दिशेला जातो, म्हणजेच पश्चिमेला जातो, आणि म्हणून सूर्यालाच वरुण म्हटलेलं आहे. इथे भगवंताचं एक नाम सांगितलंय वरुण का, ते आता नंतर पुढे बघूया. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये वरुणो यादसाम अहम असं जे भगवंताने म्हटलंय, विभूती सांगत असताना
यादसचा अर्थ आहे जलदेवता, आणि जलदेवतांमध्ये वरुण मी आहे, म्हणजे माझीच विभूती समज असं भगवंत म्हणतात. येथे जी वरुण देवता जी म्हटलीये ती विष्णू सहस्रामध्ये हे जे वरुण पद आलंय ते परमात्मा वाचक आलेलं आहे. भगवंत म्हणतात ती माझीच विभूती समज वरुण देवता म्हणजे, आणि इथे जे वरुण पद आलंय ते परमात्मा वाचक आहे, परमात्माचंच नाम म्हणून म्हटलंय, विभूती वाचक नाही. तिथे त्याच्यामध्ये माझं सामर्थ्य असं समज, इथे स्वतः परमात्माच वरुण म्हटलेला आहे, म्हणजेच परमात्मा वाचक इथे नामाला आहे. तथापि जल म्हणजे कसं अव्यक्त, आणि तद्गत म्हणजे जलचर वरुण अशी कल्पना केली तर विभूती आणि विभूतिमान दोन्हीही एक न म्हटलं तरी अभिन्न झाले. म्हणजे जल म्हणजे अव्यक्त आणि तद्गत जलचर वरुण जो वरुण देवता ती कल्पना जर केली तर विभूती आणि विभूतिमान दोन्ही एक न म्हटलं तर मग कसं अभिन्न झालं. वैदिक शब्द आध्यात्मिक स्वरूपाचे, पौराणिक आख्यायिका आदिदैविक स्वरूपाच्या, आणि ऐतिहासिक घटना कशा आहेत आदिभौतिक स्वरूपाच्या होत. आणि या तिन्ही एकमेकांचा निषेध किंवा विरोध न करता, बटमोगऱ्याच्या कशा पाकळ्या असतात किंवा दल असतं, अशा पाकळ्या आणि दल असलेल्या फुलाप्रमाणे एकत्र नांदत असतात. वैदिक शब्द म्हणजे आध्यात्मिक स्वरूप त्याचं, आदिदैविक स्वरूप पौराणिक जर आख्यायिका असेल तर, आणि ऐतिहासिक घटना असेल तर आदिभौतिक स्वरूप. हे जणू एखादं मोगऱ्याचं फूल असावं आणि त्याच्या पाकळ्या जशा एकमेकात आहेत, कुठेही निषेध किंवा विरोध न करता एकमेकांच्या मध्ये त्या आहेत, छानपणे सुंदरपणे नांदतात आहेत. जणू त्याप्रमाणे आम्ही हातात पाणी घेऊन जेव्हा एखादा संकल्प सोडतो तेव्हा त्या जलगत वरुण देवतेच्या म्हणजेच अव्यक्त अशा सर्वगत अक्षर परमात्म्याच्या साक्षीनेच तो संकल्प सोडत असतो. आपण वरुण देवतेच्या नावाने म्हणजे जलाची पूजा करतो आपण संकल्प सोडताना, कलश पूजा करत असताना त्या सगळ्याची, पण जणू काही त्या सर्वगत तो सर्वाठाई आहे, पंचमहाभूतही सगळी त्याचीच रूप. मग तो सर्वाठाई असणारा हा अक्षर ब्रह्म हे परमात्म्याच्याच आहे, हा जणू परमात्माच आहे, म्हणून त्याच्या साक्षीने जणू आपण तो संकल्प सोडत असतो हातात पाणी घेऊन. आमच्या हातात तर कसं आहे, साधं पाणी आहे, भौतिक पाणी आहे, म्हणजे असतं संकल्प सोडताना. परंतु पाशहस्त वरुण देवतेचे, त्या सर्वव्यापक परमात्म सत्तेचे म्हणजेच वरुणाचे प्रतीक ते असते, आणि त्याच्या साक्षीने आमचा संकल्प आणि धर्मकर्म होत असतात. तो सर्वगत सर्वसाक्षी परमात्मा आमचे मनोगत, वचन आणि कर्म हे सगळं बघत असतो, त्याला आम्ही फसवू शकत नाही, आणि म्हणून त्याच्या साक्षीने जे करू ते कसं सत्यच करू, त्यात कपट असणार नाही, असा हा हाती जल घेण्याचा अर्थ आहे संकल्प सोडत असताना. वृणोती व्यापनोती सर्वम इति वरुणः. परमात्मा जगत कारण असल्यामुळे कारणात्मना तो हे सर्व कार्यात्मक विश्व व्यापून आहे, आणि कारण हे कार्यरूपाहून स्वतंत्रही राहत असल्यामुळे नुसतं कार्याला व्यापून नाही आहे तर वेढूनही आहे तो, आणि म्हणून वृणोती व्यापनोती म्हटलेलं आहे. व्यापनोती म्हणजे वेढून आहे, म्हणजेच कार्यातिरिक्त आहे, म्हणजेच परमात्मा या विश्वाला आतून आणि बाहेरून पूर्ण व्यापून आहे. एतावानस्य महिमा तो जायांश्च पुरुषा पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्या मृतं दिवी. असा हा सर्वत्र असूनही दृश्य महिमा पादमात्र आहे. अधिकतर त्याचा भाग तर कसा आहे, अदृश्य आहे. हा सगळा व्यक्त आणि अव्यक्त म्हणजेच व्यक्ताव्यक्त महिमा वरुण पदाने सांगितलेला आहे. आपल्याला दिसतंय तेव्हा पाणी भौतिक स्वरूपामध्ये जेव्हा दिसतं तेव्हा म्हणजे जलदेवता, या सगळ्या म्हणजे जलदेवतेच्या रूपात येणारं जे पाणी म्हणून तो वरुण. पण हे सगळं कुणाच्या याने होतं, संकल्पातून होतं. संकल्प याचा अर्थ संकल्प इच्छा पूर्ण करणे याही अर्थाने आहे, आणि संकल्प म्हणजे त्यांनी केलेला संकल्पातूनच हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, आणि म्हणूनही तो कसा आहे वरुण, म्हणून वरुण पदाने तो प्रगट करतो. हे सगळं त्याचं व्यक्ताव्यक्त महिमा, म्हणून त्याचं एक नाम वरुण होय. आचार्याने जिथे सूर्यालाच वरुण म्हटलेलं आहे. सूर्यच परमात्म्याचं स्वरूप जणू काही. सूर्याचीच रश्मी जेव्हा
समुद्रातील पाणी उष्णतेने वर नेतं आणि पुन्हा जलरूपाने पुन्हा खाली टाकतं. म्हणजे याही अर्थाने तो सगळं करतो परमात्मा, म्हणूनही तो वरुण, म्हणून त्याला त्याचं एक नाम वरुण सांगितलंय. श्लोक 72. 554 नाम बघतो पण. वारुणः. ओम वारुणाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की वरुणस्य अपत्यम वशिष्ठः अगस्तिः वा वारुणः. वरुणाचे जे पुत्र वशिष्ठ किंवा अगस्ती यांना वारुण म्हणतात आणि ही जणू परमात्म्याचीच रूप अशा अर्थाने, म्हणून परमात्म्याचं एक नाम वारुण. भगवंत स्वतःच अगस्ती किंवा वशिष्ठ यांच्या रूपाने अवतरले असं जणू या संज्ञेने सूचित होतं. यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. भगवंत अर्जुनाला समजावतात आहेत की यद्यत् विभूतिमत सत्वम, ज्या ज्या ठिकाणी ऊर्जितावस्था, श्रीमत ऊर्जितम एव, ज्या ज्या ठिकाणी ऊर्जितावस्थेचे, तेजाचे, ऐश्वर्याचे, सामर्थ्याचे दिव्य प्रकटन असते, ती तत्तत एव अवगच्छ, ती सगळी माझीच विभूती आहे. मम तेजः अंश संभवम, माझ्याच तेजाचे किंवा माझीच विभूती आहे असं तू समज, असं भगवंत गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना सांगतात. परमात्मा इथे वरुण म्हटला आहे. वरुण म्हणजे सर्वव्यापी अव्यक्त पुरुष, त्याचा वंशविस्तार म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड होय. वारुण असं स्वतंत्र पद घ्यायचे तर मग असा अर्थ करणं भाग आहे. लोकामध्ये वारुणी जशी प्रसिद्ध आहे तसा वारुण शब्द प्रसिद्ध नाही, पण लोकात नसला तरी तो वेदामध्ये प्रसिद्ध आहे. ऋग्वेदामध्ये वशिष्ठ दृष्ट वरुण देवतेची 4-2 सूक्तच नाही आहेत, तर मंडलच्या मंडल आली आहेत. वेदातील मंडल म्हणजे वेदात असलेले विविध विभाग. प्रत्येक मंडळाला एक विशिष्ट विषयावर आधारित स्तोत्र असतात. वशिष्ठांची सूक्ते सगळी मंडलामध्ये आहे. वरुणस्य अपत्यम पुमान वारुणः, म्हणून या अर्थाने वरुणपुत्र वशिष्ठ हे सांगितलंय. म्हणजे पितृपुत्र रूप रक्तवंश. वरुणाचा जो पुत्र हा वशिष्ठ, म्हणून पितृपुत्र रूप रक्तवंश आणि गुरु शिष्य रूप विद्यावंश म्हणावा का. वशिष्ठ अत्रींच्या बाबतीमध्ये उभयरूप दिसतो. अत्री ऋषी सुद्धा भगवान ब्रह्माचे मानसपुत्र. ऋग्वेदामध्ये 5वा मंडल अत्री मंडल, कल्याण सूक्त, स्वस्ती सूक्त, अत्री संहिता, अत्री स्मृती, मनुष्याच्या सामाजिक एवं आत्मिक उत्थानासंबंधीचे विचार सगळे त्यात मांडले आहेत. योग आणि नैतिकता विषयक चर्चा केल्या गेली आहे. वशिष्ठांचे योग वशिष्ठ, वशिष्ठ संहिता, अग्निपुराण, विष्णुपुराण त्यांच्याच नावावर आहे. वशिष्ठ ऋषी आणि अत्री ऋषी विद्या विनय संपन्न असण्याचा, या अशा ब्राह्मण्याचा म्हणजे ज्ञानविज्ञान संपन्न परमोच्च व्यक्तित्वाचा आदर्श आहेत. त्यांचं दर्शन आणि दैवी गुण संपत यांनी वेद पुराणे भरून गेली आहेत. उघडच आहे त्यांचं जीवन प्रातस्मरणीय झालं. त्यामुळे देवाचे जणू प्रतिनाम झाले. भगवंताचं नाम वारुण आणि जणू देवाचे हे प्रतिनाम झाले, पुन्हा प्रतिमान झाले. जणू त्याचीच प्रतिमा असल्याप्रमाणे म्हणून प्रतिमान झाले. खरे तर पुढचे वृक्ष हे नाम परमात्म्यासाठी आले आहे. वारुण म्हणून परमात्म्याचे नाम खास प्रसिद्ध नाही, तसं वृक्षनाम सुद्धा म्हणण्यात काही स्वारस्य नाही आहे. म्हणून दोन्ही नामं एकत्र म्हणणे म्हणजे वारुण वृक्ष असं घ्यायला हवं होतं, असं काहींनी विचार मांडला. आचार्यांनी हे सविशेषण म्हणजे वारुण वृक्ष असं एकत्र नाम घ्यायला पाहिजे होतं, असं काहींनी विचार मांडला. कारण विश्वविस्तार करणारा परमात्मा हाच वारुण वृक्ष होय असं म्हणायला हवं होतं. बीज आणि वृक्ष दोन्ही एकरूपच होत. तद्वत वरुण आणि वारुण वृक्ष जणू परमात्माच होय. एक बीजरूप आणि दुसरा वृक्षरूप. एक भूमिगत अव्यक्त बीज आणि दुसरा विश्वव्यापी व्यक्त. हे जे व्यक्ताव्यक्त समस्त विश्व आहे हे जणू परमात्मा स्वरूप आहे. वरुण वारुण वृक्ष ही परमात्म्याची नामं बघताना मग सुसंगती कशी लावायची असा प्रश्न पडतो.
तरी सुद्धा हे जे नाम बघितलं, त्याच्या आधीच आपण वरुण बघितलं, आता जे वारुण बघितलं, हे सगळी परमात्म्याचीच नाम आहे. या अर्थाने जरी वशिष्ठ आणि अत्री यांच्यासाठी वारुण आहे, म्हणजे वरुणाचे पुत्र म्हणून, तरी ही सगळी परमात्म्याचीच दैवी देणगी असणारे लोक आहे, ऋषीमुनी होऊन गेलेत. म्हणून त्यांचंही नाम, परमात्म्याचे नाम त्यांना मिळालं. पण परमात्म्याचं ते एक नाम होय. आणि आचार्यांच्या मान्यानुसार पुढचं वृक्ष नाम वेगळं घेतलेलं आहे. ते कसं आहे, त्याचा अर्थ कसा लावलाय ते आता पुढे बघूया. श्लोक 72. 555 नाम बघतो आपण. वृक्षः. ओम वृक्षाय नमः. वृक्षाय वा चलतया स्थित इति वृक्षः. वृक्षाप्रमाणे स्थिर असणारा. वृक्ष इव अचलतया, ह्या जो एकत्र शब्द घेतलाय. वृक्ष इव अचलतया म्हणजे वृक्षाप्रमाणे, इव म्हणजे प्रमाणे, वृक्षाप्रमाणे स्थिर असणारा किंवा संसाररूपी वृक्षाच्या रूपात प्रगट होणारा. म्हणून भगवंताचं एक नाम जणू वृक्ष घेतलेलं आहे. परब्रह्मामधून प्रगट होणाऱ्या विश्वाला वृक्ष असं उपनिषदांनी रूपकाने म्हटलंय. तसंच कठोपनिषदमध्ये आणि गीतेमध्ये त्याचे संसार वृक्ष अशा रूपकाने विस्तृत वर्णनही केलंय. 15व्या अध्यायात आलेलं आहे ते सगळं. पुराणांमध्ये सुद्धा 3-4 ठिकाणी जगताच्या प्रगटीकरणास अश्वत्थ वृक्ष असं म्हटलं जातं. प्रत्येक भूत जर परमात्म्याचाच आविर्भाव आहे तर वृक्षही त्याचंच नाव आहे. त्यात काय नवल, म्हणजे हरकत नाही वृक्ष हे नाव घ्यायला वेगळं. केशु केशुच भावेषु चिंत्योसी भगवन मया. अर्जुनाने प्रश्न विचारला होता 10व्या अध्यायामध्ये की कुठल्या कुठल्या रूपात, कोणत्या कोणत्या भावांमध्ये माझ्याकडून तुझं चिंतन करण्यास तू योग्य आहेस, अशा अर्थाने तुम्हाला मी जाणू इच्छितो. कथम विद्यामां योगिस्त्वां सदा परिचिंतयन् केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवान मया. तुला मी कुठल्या भावामध्ये जाणू, कोणत्या कोणत्या भावांमध्ये माझ्याकडून तुझं चिंतन होईल, अशा अर्थाने त्याचा विभूती विचारलेल्या होत्या. आणि मग भगवंतांनी उत्तर देताना आपल्या आत्मविभूती सांगतायत. त्यावेळेस अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ ही माझी विभूती आहे असं तू समज. अनेक विभूती सांगितल्या, ऋषी मुनींच्या, प्राणी मात्रांमधील, निसर्गातील सगळ्या वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या होत्या. त्यातला सर्व वृक्षाणाम अश्वत्थ, सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे ही माझी विभूती आहे असं समज. वृक्ष नव्हे, वृक्ष ही साधंही म्हणायचं नुसतं याचा अर्थ. पण इथे वृक्ष ही विभूतीच, हीच विभूती सांगितली आहे. प्रत्येक वृक्ष भगवत विभूतीच आहे. अश्वत्थ म्हटलेला आहे त्याठे. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष जो सांगितलाय तो माझी विभूती समज. म्हणजेच इथे नुसता वृक्ष विभूती नाहीये, साधा म्हणायचा वृक्ष, पण इथे त्यांनी विभूती म्हणून म्हटलेलं आहे. प्रत्येक वृक्ष जणू भगवत विभूतीच आहे. लहान मोठा कोणताही वृक्ष निरर्थक नाही, तो सर्वांगाने उपयोगी आहे. तिथे जरी फक्त अश्वत्थाचं नाव घेतलंय तरी संपूर्ण कुठलेही वृक्ष हे कसे सर्वांगाने उपयोगी आहेत, म्हणजे अत्यंत उपयोगी. तो छाया देतो, त्याची पत्र, पुष्प, फल हे सगळे मिळतात आपल्याला, म्हणजे आपल्या सगळ्या प्राणी मात्रांसाठी उपयोगी आहे. इंधन देतो वृक्ष, अन्न औषधी देतो, वस्त्र देतो, घर देतो. केवळ द्विपादांना म्हणजे मनुष्य मात्रालाच नव्हे तर चतुष्पादांनाही देतो. केवळ भूचरांनाच नव्हे तर खेचरांनाही देतो आणि जलचरांना सुद्धा देतो. खरोखर चराचर सर्व जीवाचा तो उपजीव्य आहे. परार्थ जीवनाचा तो आदर्शच आहे. जीवाची आद्येष्टी आणि अंत्येष्टी त्याच्याच समिधानी होते. त्याचा जीवनयज्ञही त्याच्याच आहुतीने संपन्न होतो. या वृक्षाच्या लाकडं जे मिळतात किंवा ज्याला समिधा म्हणूया अशा अर्थाने ते सगळे या आहुती त्याच्याचमुळे मिळतात. पण म्हणजेच मनुष्याचा जीवन यज्ञ सुद्धा त्याच्याच आहुतीने संपन्न होतो. सगळं मिळत असल्याने पत्र, पुष्प, फल, औषध या अर्थाने. प्राण्यांच्या दुधावर आणि मांसावर हे जीव जगत असतो, पण ते दूध आणि ते मांस ही तृणविरुद्ध आणि वृक्ष वनस्पती पचवूनच तयार झालेलं आहे. जे दूध आपल्याला मिळतं ते सगळं
हे जे तृण आहे किंवा विरुद्ध वृक्ष वनस्पती खाऊन गायी वगैरे या ज्या असतात ते पचवून मग त्यापासून तयार होतं. म्हणजेच मनुष्य प्राण्यांच्या दुधावर आणि मांसावर जीव जगतो. मासे शैवाल जातीय तृण वनस्पती खाऊन पुष्ट होतात. अज हरिणाधिक ही सगळी तृणाधिकांवरच पुष्ट होतात. अशा शाकाहारी प्राण्यांचेच मांसाहारी प्राण्यांना लागते. मांसाहारी प्राण्यांचे मांस कोणी पसंत करत नाही. म्हणजे मूलतः सर्वांचं उपजीव्य वनस्पती जगतच आहे आणि त्याच दृष्टीने शाकाहार हाच आहार आहे. वृक्षांचे विभूतिमत्व यातच आहे. असा हा वृक्ष वृश्च वृश्चती. वृश्च हा संस्कृत मधला मूळ धातू आहे. वृश्च वृश्चती. वृश्चचा अर्थ आहे छेदणे. वृक्ष हा छेद्य आहे म्हणजे कापता येतो, तोडता येतो. पण खरोखरच वृक्ष उच्छेद्य नसून संवर्धनीय आहे, संगोपनीय आहे. वृक्षांचा नाश म्हणजे आपल्या मित्रांचा नाश होय. वृक्षमित्र म्हणतो ना आपण. वृक्षवल्ली आम्हास वैरे तुकारामांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे वृक्षांचा नाश म्हणजे आपल्या मित्रांचा नाश होय. वृक्षांना हिरवे मित्र म्हणतात. ते शाश्वत संपत्तीचे स्वामी आहेत, श्रीपती आहेत. श्री म्हणजे शोभा आणि श्री म्हणजे संपत्ती. या दोन्ही अर्थांनी ते श्रीपती होय. सर्व जीव मात्र ज्यावर जगतात, ज्याच्यामुळे संवर्धित होतात, त्यामुळे शरीराचे, मनाचे, बुद्धीचे सौंदर्य वाढते, शोभा वाढते. तो परमात्माच हे सर्व देणारा आहे. त्या सगळ्याचा तो स्वामी होय. संसाररूप वृक्षाचे, विश्वरूप वृक्षाचे आदिकारण परमात्माच होय. तोच परमेश्वर होय, भगवान महाविष्णू. आणि म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल म्हटलेलं आहे. संसार विस्तार करणारा असल्याने संसार वृक्षाची मुख्य शाखा ही तोच आहे. संसाराची अधशाखा असणाराही वृक्ष तोच आहे. म्हणजे आदिपुरुषही तोच होय. ऊर्ध्वमूल शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम हा जो गीतेच्या 15व्या उल्लेख आलेला आहे तो या अर्थाने आलाय. तो आदिपुरुष भगवान नारायण वासुदेवच नित्य, अनंत आणि सर्वांचा आधार असल्याने, सर्वांच्या वर नित्य धामामध्ये सगुण रूपाने निवास करीत असल्याने ऊर्ध्व नावाने त्याचा उल्लेख केला आहे. आणि मायाधीश सर्व शक्तिमान परमेश्वरच या संसाररूप वृक्षाचे कारण आहे. आणि म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल वृक्ष म्हणतात. या संसार वृक्षाचा विस्तार करणाऱ्याच्या पर्यंत, ऊर्ध्व म्हणजे वरपर्यंत, त्याच्या परमपदापर्यंत जायचं असेल तर असंगाच्या शस्त्राने त्याचं छेदन करायला हवं. हाही सगळा विचार 15व्या अध्यायात आलेला आहे. वृश्च वृश्चती म्हणजे छेदन करता येणारा असाही हा वृक्ष आहे जणू. म्हणून संसार वृक्षाचं असंगाच्या शस्त्राने छेदन करून मग विरक्तीने त्या परमपदापर्यंत, त्या ऊर्ध्वमूल पर्यंत म्हणजेच त्या ऊर्ध्व अशा वृक्षापर्यंत सुद्धा पोचता येतं. म्हणून हे परमेश्वराचं हे नाम जे वृक्ष हे सार्थ वाटतं. श्लोक 72 556 नाम बघतोय. पुष्कराक्षः. ओम पुष्कराक्षाय नमः. व्याप्त्यर्थात अक्षतेर्धातो पुष्कर उपपदात अण प्रत्यये पुष्कराक्षः. म्हणजे ज्याचं पूर्वपद पुष्कर आहे आणि अक्षु हा शब्द लागून त्याला पुष्कराक्ष असा शब्द सिद्ध झालेला आहे. ज्याचं नयन कसे आहेत, कमलाप्रमाणे सुंदर आहे. पुष्कर म्हणजे कमल आणि कमलाप्रमाणे अक्षु म्हणजे डोळे. ज्याचे नयन कमलाप्रमाणे सुंदर आहेत असा तो परमात्मा भगवान विष्णू पुष्कराक्ष या नावाने ओळखला जातो. शिवाय आणखीन आदि शंकराचार्यांनी भाष्य केले आहे की हृदय पुंडरीके चिंतितः स्वरूपेण प्रकाशत इति वा पुष्कराक्ष. हृदय कमलामध्ये, हृदय पुंडरीके म्हटलंय, हृदय कमल, हृदय कमलामध्ये ध्यान केले असता जे भक्त असतात, साधक असतात, ते आपल्या हृदय कमलामध्ये ध्यान करतात. म्हणून हृदय कमलामध्ये ध्यान केले असता चित स्वरूपाने प्रकाशित होणारा तो परमात्मा पुष्कराक्षस होय. म्हणून पुष्कराक्ष या संज्ञेने संबोधला. संस्कृत मध्ये पुष्कर शब्दाचे अनेक अर्थ आहेत. याआधी सुद्धा हे नाम आलंय बरेचदा. पुष्कर म्हणजे कमळ,
किंवा अवकाश, आकाश, स्वर्ग, सूर्य आदी अर्थ आहेत. पुष्कर म्हणजे जलाशयातील पुष्प, नीलकमल ज्याला म्हणतात, नीलकमलाला पुष्कर म्हणतात. याआधी 40वे नाम पण आपण बघितलेलं आहे. 40व्या नामामध्ये आलेलं आहे पुष्कराक्ष, श्लोक 18 मध्ये. पुष्कराक्षो महास्वनाः याबरोबर आलेलं आहे. इथे पुष्कराक्षो महामनाः याबरोबर आलेलं आहे. दोहोत पुष्कळ साम्य आहे, विशेषतः ध्वनी साम्य आहे. महास्वनाः आणि महामनाः हे ध्वनी साम्य आहे. शब्द म्हणजे ध्वनी आणि अर्थ, यात अक्षरतत्व ध्वनीत आहे. म्हणजे अर्थ तर बदलत जातो पण साम्य आहे. देश काळ निमित्त भेदाने त्याचे अर्थ बदलत जातात. संस्कृतामध्ये जसं अश्व म्हणजे घोडा, तोच इंग्रजीमध्ये ॲस म्हणजे गाढव, नरगाढव जे असतं त्याला म्हणतात ॲस, आणि अश्व म्हणजे आपण संस्कृतमध्ये घोडा म्हणतात. अर्थभेद आहे, उच्चार शब्द तोच आहे. तोच हा शब्द अशी प्रतीती त्यांच्या अक्षरावरून होते. भवभूती राममुखाने म्हणतो की पुरा यत्र स्रोतस्फुलिन मधुना तत्र सरिताम विपर्यासम यातो घनविरल भाव क्षितिरुहाम बहुर्दृष्टम कालात अपरमिव मन्ये मनमिदम निवेशशैलानां तदिदमिति बुद्धिं दृढयति. जेथे पहिल्यापासून नद्या वाहतात, जेथे पहिल्यापासून जलस्रोत आहेत, तिथे पर्वतशृंखलाची निर्मिती होत आहे. त्या भूमीवर पुष्कळ प्रकारचे वृक्ष, वेली आहेत आणि तेथील नद्यांचा स्तर, जलस्तर केव्हाही वाढत घटत राहतो. हे सगळे पाहून लोकांना वाटतं की हे वन आणि पर्वत नेहमीचेच इथे आहे. हा जो श्लोक आहे हा प्राकृतिक सौंदर्य आणि परिवर्तन संबंधी आहे. ते पाहून आपल्याला वाटतं की हे पहिल्यापासून असंच आहे. खरं तर डोंगर स्थायी आहेत, नद्यांचे प्रवाह आहेत, वने अस्थायी आहेत. तसं अक्षर सुद्धा स्थायी आहे, अर्थ मात्र अस्थायी आहे. म्हणून नित्यानित्य विवेकी नित्याचे वर्णन करून अनित्याविषयी मग वितृष्ण होतात. म्हणजे मनामध्ये कोणत्या तरी प्रकारची तृष्णा राहत नाही. किंवा वितृष्णाचा अर्थ आहे विरक्ती, किंवा दुसरा एक अर्थ आहे वाईट किंवा विकट तृष्णा म्हणजे तीव्र इच्छा, असाही अर्थ केला जातो. पण नित्यानित्य विवेकी नित्याचं वर्णन करून मग अनित्याविषयीची वितृष्णा होतात काही लोकांना. पण या प्रकारे पदाची पुनरावृत्ती होते हे खरं आहे, पुन्हा पुन्हा येतात ते पद. पण पुनरावृत्ती हा ग्रंथाचा दोषच नाही आहे, तो गुणही आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की तेच तीच नामं पुन्हा पुन्हा का आली आहेत म्हणून दोष वाटतो, पण नाही, हा गुणही आहे. ग्रंथकाराचे हृदगत समजण्याला ते उपयोगी होते. पूर्वीच्या पुष्कराक्ष नामाचा अर्थ पुष्करातील कमलपुष्पाप्रमाणे नीलवर्ण ज्याचे अक्ष आहेत, डोळे आहेत, असा उपमित बहुव्रीही समासाने अर्थ लावला आधीच्या 18व्या श्लोकात 40व्या नामात. इथे पुष्कराणी एव अक्षिणी यस्य सहा पुष्कराक्षः असा समास केलाय. पुष्कर शब्दाचा इथे अवकाश अर्थ घेतलाय. म्हणजे पुष्करे कोणती? पुष्कराणी एव अक्षिणी यस्य, म्हणजे आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारका जणू त्याचे डोळेच आहेत. सूर्य चंद्र हे जणू परमात्म्याचे अक्ष आहेत असं म्हटलं जातं. आचार्य म्हणून लिहितात की पुष्करम हृत्पुंडलीकम अक्षती व्यापनोती इति पुष्कराक्षः. ते लिहितात की निर्मल शुद्ध हृदयात सुद्धा हा वास करतो परमात्मा, म्हणूनही त्याचे एक नाम पुष्कराक्ष. याचाच अर्थ त्याचे कमलाप्रमाणे नेत्र, कमलपत्र जसं निर्लेप असंग असते तसा परमात्मा हा असंगतेची, निर्लेपतेची मूर्ती वर्णिली जाते. परमात्मा कसं आहे? निर्लेप, असंग, सगळ्या बाबतीमध्ये कुठेही त्याचा लिप्त नसतो तो. म्हणूनही जणू काही तो तसा आहे. निर्मल शुद्ध हृदयामध्ये तो वास करतो. आपल्या सर्वेंद्रियामध्ये प्रधान काय आहे तर डोळा आहे. आपल्या शरीरातील प्रकाश म्हणजे डोळा आहे. तो जर शुद्ध राहिला तर सारे शरीर, सारं जीवन शुद्ध होईल. आणि म्हणून दृष्टीची निर्मलता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हृदयाचे सारे भाव नेत्रामध्ये उमटतात. नेत्र म्हणजे अंतःकरणाचा आरसाच जणू आहे. भगवंताची निस्संग दृष्टी कमलोपमानाने वर्णिलेली आहे. ते कमलाची उपमा देऊन इथे वर्णिलेली आहे निस्संग दृष्टी त्याची. असा हा पुष्कराक्ष. भक्तांचे मन निर्मल दोषरहित असल्याने
त्यांच्या हृदयाकाशात जणू तो वास करतो. सर्वांच्याच हृदयाकाशात तो आहे, परंतु भक्तांच्या हृदयामध्ये तो अधिक यांनी असल्यामुळेच तो त्यांना योग्य ती दिशाही दाखवतो. तो सदैव निसंग, निर्लेप, दोषरहित पण कृपादृष्टी त्यांच्यावर बरसत असतो. तसाच आपला भक्त व्हावा म्हणून जणू त्याच्यातील विकार दूर व्हावे म्हणून त्याला सतत योग्य मार्गही दाखवित असतो. भक्तांच्या हृदय कमलामध्ये ध्यान केले असता चित स्वरूपाने प्रकाशित होणारा, म्हणजे साधकांच्या भक्तांच्या हृदय कमलामध्ये ध्यान केले असता चित स्वरूपाने प्रकाशित होणारा हा जणू पुष्कराक्ष या नावाने सांगितलेला आहे. श्लोक 72 557 नाम महामनाः. ओम महामनसे नमः. सृष्टिस्थित्यंत कर्माणि मनसेव करोति इति महामनाः. आचार्य म्हणतात की केवळ मनाच्या संकल्पानेच सृष्टी, स्थिती, अंत या विश्वाच्या तीनही अवस्था घडविणारा तो महामनाः. किंवा व्युत्पत्तीने असेही केलंय किंवा समास आहे की महत्मनः यस्य सहा महामनः. ज्याचं मन मोठं आहे असा जो तो त्याला महामनः म्हणायचे. पण मोठे म्हणजे काय आणि मन म्हणजे तरी काय? संकल्प विकल्पात्मक मनः अशी मनाची व्याख्या केली जाते. म्हणजे संकल्प विकल्प करणारे मन अशा अर्थाने. हत्तीचा कान जसा कधी निश्चळ असत नाही, सतत चळवळ करीत असतो, तसं हे आपलं मन आहे. काही ना काही व्यापार करीतच असतं. झोपेतही ते स्वस्थ बसत नाही, तिथे त्याचे व्यापार स्वप्नाकार धारण करीत असतात. सुषुप्तीत ते निस्पंद होते असं म्हणता येईल. एकूण काय की त्याला स्वस्थता म्हणून ठाऊक नाही. आता हे जीवाचे मन लहान म्हणायचे की मोठं? त्याचे संकल्प विकल्प क्षुद्र असतात म्हणून ते क्षुद्र म्हणजे लहान होय. पण ईश्वराचे संकल्प विकल्प हे विश्वाची घडामोड करणारे होत आणि म्हणून त्याला महामनः म्हणावायचे. कुत्र्याचे मन हाडेने कुत्री याच्यातच त्यांचं लक्ष असतं. माणसाचं मन पेढे स्त्री पुरुष यात गुंडाळलेले असतात. दोहोचेही सार हे की जीवाला अशना पिपासे एव अभिमते भवतः. त्याला फक्त खाणे पिणे आणि मैथून सुखच हवेसे वाटते. त्याच्या बाहेर त्याच्या मनाची उडी नाही. परंतु परमात्म्याचे मन विलक्षण आहे. ते विश्वाची घडामोड करीत असते. त्याला जीवाच्या कामनांचा आणि संकल्पाचा स्पर्शही नसतो. त्या महापुरुषाचे जे सेवक ते भगवत भक्तही असेच असतात महान. त्यांना आपला स्वार्थ नसतो. त्या भगवत भक्तांना भूत हिते रतः असेच ते असतात आणि करुणा परवश होऊन ते वर्तत असतात. अशी आहे महंतांची आणि महामनांची व्याख्या. अन्य जगत हितमयी मनसः प्रवृत्ती अशी ही संतांची महामन असणाऱ्यांची मोठ्या लोकांची भगवत भक्तांची वृत्ती असते. मग परमात्मा तर त्यांचा स्वामी परमेश्वर, मग तो तर काय महामनः आहेच, उदार अंतःकरण असणारा, म्हणून त्याचे एक नाम महामनः.